खामगांव नगर पालिका की ओर से पिछले 2 दिनों से खामगांव शहर के अतिक्रमण को मुख्य अधिकारी की प्रमुख उपस्थिति में हटाया गया। इस बीच नगर पालिका की ओर से जेसीबी द्वारा अतिक्रमण धारकों के टपरियों एवं दुकानों को जेसीबी द्वारा तोड़कर नुकसान पहुंचाया गया था। इसके निषेध में 30 जून 2025 को अतिक्रमण धारकों ने अपनी एक संगठन स्थापित करके स्थानीय भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर पुतले से उपविभागीय अधिकारी कार्यालय तक कड़े पुलिस बंदोबस्त के साथ मोर्चा ले जाकर एसडीओ डॉक्टर रामेश्वर पुरी को ज्ञापन सौंपा। इस अवसर पूर्व विधायक दिलीप सानंदा, किशोरप्पा भोसले, खासने, हाजी बुढ़न, प्रीतम मालवंदे आदि प्रमुखता से उपस्थित थे। अतिक्रमण धारकों की ओर से ज्ञापन को एसडीओ के समक्ष पढ़ा गया। इस ज्ञापन को मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, पालक मंत्री आदि वरिष्ठ अधिकारियों को रवाना करने की विनती की गई। इस ज्ञापन द्वारा मुख्य अधिकारी के खिलाफ योग्य कार्रवाई करने की मांग भी की गई। उन्हें निलंबित करने की भी मांग की गई। इस अवसर खामगांव शहर पुलिस स्टेशन के थानेदार रामकृष्ण पवार अपने सहयोगी पुलिस अधिकारी एवं कर्मचारियों के ताफे के साथ मौजूद थे। चालवण्याचे गैरकृत्य मुख्य अधिकारी नगर परिषद खामगांव यांच्याकडून झाले असल्याने मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची दखल घेऊन अपघात होण्याची पूर्णपणे खात्री आहे। त्याबाबत देखील नगर परिषदेचे दुर्लक्ष असून भविष्यात होणाऱ्या जीविताचे नुकसान नक्की नगर परिषद मुख्य अधिकारी खामगांव हे जबाबदार राहतील। मुख्य अधिकारी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही व सर्वसामान्य जनतेच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार नाही। केवळ न्यायालयाचे आदेश आहेत असे सांगून त्यांनी नमूद केल्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेच्या रोजगारावर बुलडोजर व जेसीबी सहाय्याने अतिक्रमण या व्याख्येमध्ये मोडत आहे। द्वारे शासन दरबारी करण्यात येत आहे। अन्यथा आम्ही निवेदन करता आपणास सूचित करतो की तसेच शासनाचे लक्ष वेधी आपण म्हणतो अतिक्रमण कायदा पाहिजे, सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहे। एकदम पेपरमध्ये मी हेही वाचलं की आधी नोटिसेस दिल्या होत्या, काही लोकांना नोटिसेस दिल्या, काही लोकांना लॉकडाऊन फिरवलं। ठीक आहे, आतापर्यंत त्याची पद्धत कशी होती, निघत होतं, परत ते काही दिवसाला लावलं। त्यांनी कायद्याबद्दलही त्यांचं काही नव्हतं, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक तर मुख्य प्रशासक आहे, आता नगराध्यक्षही पद आहे त्यांच्याकडे, सीओ सुद्धा आहे। त्या लोकांनी त्यांना विनवणी केली, साहेब आम्ही काढून घेतो, तुम्ही आम्हाला आपण नोटीस दिली नाही, तेव्हा आम्ही लॉस फिगर ठेवला, आम्ही काढून घेतो। तरी देखील त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून नुकसान करण्याचं काम। आणि जे साहेब अतिक्रमण नव्हतं, ते नेहरू कॉम्प्लेक्समध्ये जे अतिक्रमणमध्ये नव्हते वर त्यांचे लागलेले होते, 1-1 लाख रुपये, 50,000 रुपये खर्च करून ते त्यांनी तोडले। आणखी ठीक आहे, एखाद्या वेळेस तो म्हणतो मी तोडले असं समजून चालतो, परंतु त्यात त्यांनी भेदभाव केला। 3 आपल्या झुंगा भागा तोडल्या, 2 सोडून दिल्या तिथल्या आजूबाजूच्या, हे बरोबर नाही ना। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगांव।